नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं अशी मागणी भूमिपुत्रांची, प्रकल्पग्रस्तांची आहे. खरं म्हणजे अगदी 4 जिल्ह्यातील आगरी, कोळी, कराडी समाज आहे यासाठी तो आग्रह आहे. मधल्या काळात म्हणजे सरकारकडनं आश्वासनं देखील देण्यात आलेली आहेत, की या विमानतळाला आपण लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देतो. खरं म्हणजे मागे जेव्हा खासदार बाळेमामांनी या संदर्भात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला, त्यावेळी या सगळ्या घडामोडी सुरू झाल्या. आता आंदोलन त्यावेळी तात्पुरतं आपण स्थगित केलं होतं आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, की बाबा मोदी साहेबांशी बोलतो आणि लवकरच या विमानतळाला म्हणजे विमान सेवा सुरू होण्यापूर्वी हे विमानतळाला नाव लागेल. असं काय सध्या तरी दिसत नाही, कारण येत्या 25 डिसेंबरला अधिकृतरित्या या विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू होत आहे. परंतु अजून देखील नाव देण्यात आलं या बाबतीत कोणतीही म्हणजे अधिकृत माहिती मिळालेली नाही. पुन्हा एकदा बाळेमामांनी या संदर्भात येत्या 22 डिसेंबर रोजी अगदी भिवंडीपासून म्हणजे मानकोलीपासून तर विमानतळापर्यंत पदयात्रा काढून एक निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. आज बाळेमामा साहेब आपल्या सोबत आहेत. तर मला त्यांना विचारायचे, की 22 तारखेला जो मोर्चा आहे त्याविषयी सध्या काय तयारी चालू आहे आपली? 22 तारखेचा जो मोर्चा आहे त्याच्याविषयी सगळ्यांशी, खास करून भिवंडीतून माझी चर्चा चालू आहे. सर्व पक्षीय नेते जे भूमिपुत्र आहेत, समाज बांधव आहेत, सगळ्यांशी माझी चर्चा चालू आहे. आणि 22 तारखेला बरोबर तिकडनं मी निघणार आहे. नवी मुंबईला देखील चर्चा चालू आहे. आता इथं आमचे बाळरामदादा पाटील साहेब आहेत, यांच्याशी जयंत पाटील साहेबांची भेट घेणार आहे. प्रमुख सगळ्या लोकांची, बबनदादा पाटील असतील, सगळ्यांची मी इकडच्या नेत्यांची भेट घेणार आहे. नवी मुंबईच्याही नेत्यांची भेट घेणार आहे. आणि हा विषय हा समाजाचा एक काय बोलतात अस्तित्वाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. आणि हेही लक्षात ठेवा की आपण ज्यांचं नाव सुचवतो त्यांची पात्रता त्याहूनही अधिक आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे की ह्या गोष्टीत सगळ्या समाज बांधवांनी एकत्रित यायला पाहिजे. बाकी आपले पक्ष, आपलं राजकारण जेही असेल ते आपण नंतर करू. कारण ह्या वेळेस जर आपण एकत्रित करू शकलो नाही तर येणारी आपली भावी पिढी ही देखील आपल्याला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण आज वर्चस्वाची नाही तर ही अस्तित्वाची लढाई झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी तो संघर्ष 22 तारखेला चालू होईल. आणि मी सगळ्याच पक्षाच्या लोकांना मागेही भेटलो होतो, आताही सर्व पक्षीय लोकांना भेटेन, आवाहन करेन, विनंतीही करेन सगळ्यांना सहभागी होण्यासाठी. तर कालच आहे ना मी तिथले स्थानिक जे 27 गाव प्रकल्पग्रस्त समिती आहे त्यांचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी असतील, त्यांचे सचिव प्रेम पाटील असतील, यांच्याशी बोललो. त्यांनी देखील सायमल्टेनियसली आंदोलन पुकारलेलं आहे. म्हणजे आपण जी घोषणा केली त्याच्या अगोदरच त्यांच्या गाव बैठका सुरू होत्या. आणि जर 25 तारखेला जर ओपनिंग होत असेल तर पूर्वी जर नाव लागत नसेल तर आम्ही चक्काजाम आंदोलन करू. त्यांच्याशी मी बोललो, की बाबा तुम्ही बाळेमामांशी संपर्क केला किंवा बाळेमामांनी तुमच्याशी संपर्क केला का? त्यांनी असं सांगितलं की अजून तसा कुठलाही संपर्क नाही, परंतु आम्ही प्रत्यक्ष सगळ्या नेत्यांना भेटणार आहोत. आणि आमची अशी इच्छा आहे की जर सगळ्यांची इच्छा एकच आहे की लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव जर त्या विमानतळाला लागावं, मग मग प्रत्येकाने वेगळं कशाला? म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढाल, तिथे कृती समिती स्वतंत्र लढाल, 27 गाव कमिटी स्वतंत्र लढाल, या सगळ्यांनी एकत्र यावं. जर एकही घटक त्यापासून जर वेगळा असेल मग त्या घटकाला आपण वेगळे पाडू. मग इव्हन ती कृती समिती जरी असेल तरी पण मग तुमची अशी कुठली चर्चा झालेली आहे का कृती समितीशी वगैरे, की बाबा ते तुमच्यासोबत यायला तयार आहेत का? की जो नेहमी बोललं जातं की बाबा त्यांच्यावर भाजपचा पगडा आहे, असं काही? नाही नाही, बघा, कृती समितीचीही मी अध्यक्षांशी बोलणार आहे. साधारणतः 1-2-3 दिवसानंतर मी बोलेन. आता मी अधिवेशनावरून आल्यानंतर शुक्रवारी मी अध्यक्षांशी बोलेन. आणि काल मला नंदराज शेठचा फोनही होता संध्याकाळी, आणि आता ते मला भेटणारही आहेत. मी त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे. बाळांदा समोरच आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, भले सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे असले तरी जिथं पोचायचं ते स्थान एकच आहे. सगळ्यांचं ध्येय उद्दिष्ट एकच आहे. भले ठीक आहे, मागच्या वेळेस पण मी जेव्हा रॅली काढली मी प्रामाणिकपणे सांगितलं की कृती समितीच्या समर्थनार्थ मी रॅली काढतो. तर कृती समितीने काय अर्थ घ्यायचा, गैरअर्थ घ्यायचा त्यांचा विषय. पण मी तेव्हाही बोललो, मी आजही सांगतो ना, मी मागेही बोललो की कृती समितीने त्याचं नेतृत्व करावं. मी स्पष्ट सांगतो, आजही सांगतो ना, कृती समितीने नेतृत्व करावं. आम्ही सगळे सोबत आहोत ना. इव्हन कृती समिती म्हणजे ज्याच्यामध्ये पदाधिकारी देखील आहेत भाजपाचे असतील, मग ते रामशेठ ठाकूर असतील, प्रशांत ठाकूर, या सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं तरी चालेल? हो, चालेल ना. मी तर बोलतो ही यांची पहिली जबाबदारी आहे. हे काय करत नाही. आणि हे मला सांगतात भिवंडीवरून येतो. अरे तुम्ही इथे केलं असतं ना, मी कशाला भिवंडीवरून इथं आलो असतो? तुम्ही करा ना तुमची. तुम्ही, मी बघितले काही काहींची मी राजीनामे देतो, तर मी काय स्वतःला काय जाळून घेईन, आत्महत्या करेन.
अरे काय तुम्ही बोलता, हे काय तुम्हाला करायची वेळ आहे का? तुम्ही सत्तेत बसलात, सत्तेत बसणाऱ्या माणसाला हे बोलायचीच वेळ नाही यायला पाहिजे. गेल्या तुम्ही कुठं कमी पडता, तुम्ही शोधा ना पहिले. आपण देखील या ठिकाणी म्हणजे सदस्य आहात सभागृहाचे. अ, खासदार म्हणून आपण अनेक कॅबिनेट बैठका बघितल्या असतील. मग आता प्रक्रिया अपूर्ण आहे असं बोललं जातं. मग ती प्रक्रिया अपूर्ण राहण्यासारखीच खरोखर परिस्थिती आहे का? म्हणजे 3 वर्षात 150हून अधिक कॅबिनेट बैठका झाल्या. आजही माझं म्हणणं आहे, आणि मी असं नाही नुसतं आंदोलन पुकारतो. आता उद्या मंगळवार आहे, उद्या साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान केंद्रीय मंत्री महोदय नायडू साहेब यांच्याशी माझी मीटिंग आहे, त्यांची भेट आहे, आणि त्यावेळेस मुरलीधर मोहोळ साहेबांना सुद्धा मी सोबत ठेवणार आहे. पुढच्या या अधिवेशनाच्या शुक्रवारच्या दरम्यान मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहे शुक्रवारी. तर ठीक आहे ना, त्यांनी आपल्याला शब्द दिला होता 3 तारखेला 2 महिने झाले, म्हणून 3 तारखेला त्या दिवशी संसदेत हा मी विषय घेतला की आता 2 महिने झाले, आणखी 15 दिवसात त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी. आणि मागणी पूर्ण करण्यापेक्षा जी फाईल प्रस्तावित आहे ना, ती फक्त कॅबिनेटमध्ये आणायचं आहे. हो, बाकी काय मोठा काय तुम्हाला त्याच्यासाठी काय ट्रक ट्रेलर काय पाठवायची थोडी गरज आहे. तुम्ही ती फाईल घ्यायची, नोट बनवायची एक मंजुरी संदर्भात, आणि त्याच्यात पास करायची, बाकी काय विषय. अतिशय पण सोपी बघूया प्रक्रिया ना, म्हणजे म्हणून सांगतो की ऍक्च्युली मला कोणावर टीका करायची नाही, परंतु सत्ताधारी कमी पडतात, कारण हे काम सत्ताधाऱ्यांचं आहे. विरोधी पक्ष आम्ही तर मागणार, आम्ही भांडणार, आम्ही मोर्चे काढणार, आंदोलन करणार, हे सगळं करणार. हो, पण सत्ताधाऱ्यांनी ज्या अनाभाका घेतल्या त्याचं काय सांगा ना, त्याचं काय. आणि माझं म्हणणं आहे का तुम्हीच करा आणि तुम्हीच श्रेय घ्या. ही काय आमची श्रेयवादाची श्रेयाची, लढाई नाही. मी पहिल्यापासून सांगतो, मी कुठल्याच कामात श्रेय घेत नाही ना, मला ती आवश्यकता वाटत नाही. फक्त एक नक्की आहे की जर जे काम समाजाचं आहे, मागच्या वेळेस बघा माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं, ठीक आहे, ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, त्यांचा आपल्याला सन्मान करायलाच हवा, आणि म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आम्ही ते पोस्टपोन केलं. ठीक आहे, आपण पुढे करू, पण आता 2 महिने झाल्यानंतर ती हाक द्यायलाच पाहिजे. म्हणून त्याच दिवशी मी संसदेत आवाज उठवला, हाकही दिली, आणि आता हे सांगतो या आठवड्यात मी सगळ्यांच्या मीटिंग घेणार आहे. नाही झालं, आपली 22 तारीख फायनल आहे.